प्रकाशजी अंष्टमकर यांचं या ठिकाणी इशारा आला. टायमिंग सुद्धा सेट केले बरोबर. आपण टायमिंग पाहिलं तर 9:34 झालेली आहेत. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नो चेंडूचा तर इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा धावून काढलेली आहे. नो बॉल्स आणि एक धाव. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे देखील समीकरण असणार आहे. त्याच्यामुळे आता येणारा पुढील बॉल हा तुम्हाला फ्री हिटचा देखील पाहायला मिळेल. 4 दिवसाची स्पर्धा पाहता पाहता अंतिम दिवसापर्यंत आता येऊन आपण पोहोचलेलो आहोत. आजच्या दिवसामध्ये नक्कीच याच मैदानावरती आपले सर्वांचे लाडके तसेच या स्पर्धेचे या मैदानाचे जनक या मैदानाचे शिल्पकार सन्मान्य छोटम शेठ यांचं देखील आगमन काही वेळातच या ठिकाणी होणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. आता पहिल्या बॉलवरती नक्कीच या ठिकाणी एक्स्ट्रा बॉल फेकला होता भीमर स्वरूपाचा, त्याला दंडित केलं. एक धाव एक्स्ट्रा मात्र मिळाली धावून. तदनंतर एक धाव नोची. 2 धावा पहिल्याच बॉलवरती ऍड झाल्यात. पुन्हा एकदा राहुल पेडणेकर फुलटॉस बॉल त्याला रात्रभर टाकत बसा, त्यावरती तो असेच प्रहार करेल. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. राहुल पेडणेकर ब्रँडेड षटकार. मध्ये 8 धावा होत नाही असं बरेच जण म्हणतात, परंतु इथे बघा एकच बॉल झालाय आणि 8 धावा धाव फलकावरती आल्यात. पुन्हा एकदा नियंत्रण सुटलेला आहे. नो बॉलचा इशारा. पुन्हा इच्छा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फ्री हिट. बघा सलामीचा गोलंदाज या ठिकाणी भावेश एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याला आता नक्कीच या ठिकाणी लय भेटत नाहीयेत. टप्प्यावरती गोलंदाजी होत नाहीयेत. खऱ्या अर्थानं गोलंदाजी म्हटलं की तुमचं दिशा आणि त्याच वेळेला तुमची लाईन ही फार महत्वाची आहे. तुमचं लेन कशी तुम्ही ठेवत आहात याकडे सुद्धा महत्व आहे. परंतु आता इथे मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये थोडासा प्रेशर होता, दबाव होता, कारण अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता. परंतु भावेश एक चाणक्य आणि त्याच वेळेला एक तरबेज असा गोलंदाज आहे. त्याकडे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखण्याची क्षमता आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या चेंडूमध्ये कमबॅक करणं हे देखील भावेशसाठी फार महत्वाचं असेल. पुन्हा एकदा राहुल पेडणेकर स्ट्राईक एंडवरती. पाहूया कशा पद्धतीने इथे फलंदाजी करेल. राटा मोर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. आहा टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला, शफल झाला होता राहुल पेडणेकर आणि त्याचमुळे इथे मात्र चेंडू लीगल आहे. राहुल पेडणेकर म्हटलं की मला वर्सोली ती मॅच आठवते. अर्थातच त्या ठिकाणी गोंधळपाडा विरुद्ध नागावाशी ती मॅच, त्यामध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावले होते. तो राहुल पेडणेकर आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. आहा इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, बरोबर मधोमध पकडलं. पिचने अक्युरेट आहे आणि त्याच वेळेला राहुल पेडणेकर लेग बिफोर द विकेट. तंबूमध्ये परत. मी अगोदर सांगितलं होतं की भावेश म्हटलं की एक चांगला हा गोलंदाज आहे, एक तरबेज गोलंदाज आहे, नक्कीच कमबॅक करणार आहे. त्याच्याकडे चांगली गुणवत्ता कौशल्य आहे, म्हणूनच त्याला मात्र सलामीला आणलं होतं. आणि पहिलाच बॉल टाकत असताना त्याला मात्र सूर भेटत नव्हता, परंतु आता सूर भेटलेला आहे. आता खूप चांगल्या पद्धतीने तो गायला सुद्धा लागलाय, कारण चेंडू अगदी तंत्रशुद्ध आणि नियंत्रित टप्प्याची गोलंदाजी आता मात्र व्हायला लागली आहे. थोडंसं शफल झालं होतं राहुल पेडणेकर, त्याला मात्र पायावरती हा बॉल टाकला होता आणि बरोबर स्टंपच्या मधोमध त्याला पकडलं. आणि त्याचमुळे एक राहुल पेडणेकर म्हटलं की गावदेवी गोंधळपाडा संघाचा एक हुकमाचा एक त्याला मात्र तंबूत पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानावरती आता विनायक आलेले आहेत. विनायक म्हटलं की हा देखील एक तितका चांगला फलंदाज. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच मात्र सोडला. मित्रांनो कॅच तुम्ही नाही सोडू शकत, कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की कॅचचं महत्व. तुम्ही सूर्यकुमार यादवला विचारा, जेव्हा इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेची मॅच आणि तो मारलेला फटका, असं वाटलं होतं की षटकार जाईल की काय, परंतु तो कॅच पकड तर मॅच आपल्यामध्ये हातामध्ये आली. नुसतीच मॅच हातामध्ये नाहीये तर मित्रांनो वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये आला. तर त्याच्यामुळे कॅच फार महत्वाची आहे. तुम्ही अशा मिस्टेक नाही करू शकत. ही नाईटची मोठी स्पर्धा आहे.
आहा टप्पा पडला स्लाइटली टर्न झाला आतल्या बाजूनं या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न केला चांगलं वलय प्राप्त झालंय गोलंदाजाला भावेशने प्रतिस्पर्धी संघावरती आता नक्कीच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला नक्कीच पहिले दोन त्यांनी चेंडू किंवा तीन चेंडू एक्स्ट्राचे फेकले होते आणि तदनंतर मात्र या ठिकाणी आपल्या संघाला कसं चांगलं सहाय्य करता येईल या अनुषंगानं किंवा या दृष्टिकोनातून चांगले प्रयत्न केले शेवटला बॉल असेल 11 धावा धावफलकावरती आलेले आहेत 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर आहा लो फुल टॉस बॉल खरं तर ऑन साईडला मारायचा होता परफेक्ट कनेक्शन नाहीये एक सिंगल धाव मात्र घेतली गेली आणि एक धावेच्या साह्यानं पहिल्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे एक ओव्हर नंतर बॅटिंग करत असताना गावदेवी गोंधळपाडा संघ आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आलेले आहेत मी पुनश्च या ठिकाणी आभार व्यक्त करेन ते म्हणजेच कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरावळी या मंडळाचे सर्व आमचे कार्यकर्ते सदस्य नक्कीच मित्रांनो गेले 3 दिवस अथांग मेहनत त्यांनी घेतली आहे कोण स्कोररची भूमिका पार पडत आहे कोणी संघांची अरेंजमेंट करत आहे कोणी जेवणाची व्यवस्था करत आहे किंवा या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटावरती चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर देत आहे त्यामुळे नक्कीच गुरावळी या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे बघा दोन विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत परंतु 4 दिवस इथे आलेत नक्कीच आम्हा मंडळासाठी अभिमानाची गोष्ट आहे परंतु मित्रांनो थोडंसं परीक्षेवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण आपल्यामध्ये शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की शिक्षण आणि आपला नोकरीधंदा हे फार महत्त्वाचं झालेलं आहे जाऊया मॅचच्या दिशेनं या विषयाची चर्चा सुरूच राहील चांगला बॉल पहिलाच बॉल इथे टाकत असताना मात्र वाईट बॉलचा इशारा पंच शरद पाटील यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते एक धावा एक्स्ट्रा वाढते 13 धावा दफलकावरती आलेल्या आहेत चांगली सुरुवात या ठिकाणी केली होती गावदेवी गोंधळपाडा संघानं कारण एक षटकार आला होता पहिल्या ओव्हरमध्ये तदनंतर भावेशने आपल्याकडे असलेले संपूर्ण स्किल किंवा आपण केलेला सराव या मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला आणि त्याचमुळे का होईना एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय आहा आखो टप्प्याचा बॉल टप्पा पडला स्लाइटली टर्न झाला चेडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये ब्लाइंड स्ट्रोक मैदानी पाहायला मिळतोय मोठा फटका खेळायचा असेल तर तुमचं टायमिंग तुमची ताकद तुमचं बॉडी बॅलन्स तुमचं शॉट सिलेक्शन सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत चांगला फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका स्वतः त्या ठिकाणी मात्र गोलंदाज होता आणि मात्र फलंदाज बाद बघ मी आता शिक्षणाबद्दल बोलत होतो कारण मी ज्या ज्या ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी जातो त्या ठिकाणी हेच सांगतो की आताच्या जमान्यामध्ये मित्रांनो मुलाचं मुलीचं शिक्षण आणि त्यांचा नोकरी धंदा हे फार महत्त्वाचं झालंय कारण जेव्हा जेव्हा लग्न करण्याची वेळ येते ना तेव्हा हे दोन प्रश्न प्रामुख्याने विचारतात की मुलाचं शिक्षण किती झालेलं आहे आणि तो नोकरीला कुठे आहे सरकारी नोकर आहे की प्रायव्हेट नोकर आहे अशा विचारणा केल्या जातात मित्रांनो त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा तुमचं जे लक्ष आहे ते तुमच्या शिक्षणावरती द्या मग तुमचा क्रिकेट असेल कबड्डी असेल बैलगाडी असेल किंवा इतर कोणतेही खेळ असतील त्याच्याकडे तुम्ही फोकस करत आहे परंतु पहिल्यांदा तुमचं जे स्वप्न आहे कोणाला डॉक्टर व्हायचं असेल कोणाला इंजिनियर व्हायचं असेल कोणाला अजून काही वकील व्हायचं असेल पहिलं तिकडे फोकस करा आणि मग तुमचे सर्व खेळ तुम्ही खेळायचं आहे आहा आडव्या बॅटने खेळायचं होतं चेंडू मात्र हवेमध्ये परफेक्ट कनेक्शन नाहीये एक सिंगल धाव घेतली आहे दुसरीचा प्रयत्न एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत बघा प्रतिस्पर्धी संघ दिलदार बागदाणा संघ म्हटलं की भूपेंद्र शेठ आणि राजा कोळी यांचा संघ आपण मैदानावरती पाहतोय या संघानं अगोदरच्या पहिल्या राऊंडमध्ये तब्बल मित्रांनो 87 धावा ठोकल्या होत्या आणि या संघाला तुम्हाला पराभूत करायचं असेल तर 3 ओव्हर्समध्ये तुम्हाला कमीत कमी 50-60 धावा कराव्या लागतील आहा चांगला बॉल डायरेक्ट या ठिकाणी मात्र फुलटॉस होता परंतु पंच नाराज आहेत व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला एक्स्ट्रा धाव ऍड होतीये 15 धावा आतापर्यंत दफलकावरती आलेल्या आहेत पुन्हा एकदा चांगला फटका फटक्यामध्ये ताकद नजाकत आत्मविश्वास धारिष्ट आणि त्याच वेळेला एक चांगला स्वीट आवाज होता पाठवल्या सीमारेषा पलीकडे षटकार
चांगला फटका आहे. फटका मारण्याचा प्रयत्न बॅट्स आणि बॉलचा या ठिकाणी फरक कनेक्शन होत नाहीये. निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळते. गोलंदाज या ठिकाणी अर्थ तो चारू दत्त. अगोदरच्या मॅच मध्ये ज्याने हाफ सेंचुरी या मैदानावरती केली होती तो चारू दत्त. चांगला फटका. आहा, पाठवले सर सीमारेषा पलीकडे. अप्रतिम असा षटकार. सत्तावीस धावा धावफलकावरती झालेले आहेत. 2 ओव्हर्स मैदानावरती कंप्लीट झाल्या आहेत. मित्रांनो, या स्पर्धेला आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य दिलीप शेठ भोईर म्हणजे छोटम शेठ यांच्या वतीनं पुरस्कृत केलेली आहे. तसेच प्रथम क्रमांक ते तृतीय क्रमांकाचे जे चषक आहेत हे चषक कैलासवासी हेमंत विश्वनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राजन विश्वनाथ पाटील यांच्या वतीनं देण्यात आलेले त्यांचा देखील हार्दिक हार्दिक आभार. चतुर्थ क्रमांक ते 6वा क्रमांकापर्यंत जे चषक आहे ते अर्थातच कनकेश्वर स्नॅक झिराड म्हणजेच हर्ष हेमंत पाटील यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. त्याचं देखील सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द सिरीज जे शूज आहेत ते मात्र अलिबाग स्पोर्ट्स यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच सन्मान्य श्रीमती माधुरी फडके मॅडम यांच्या वतीने या स्पर्धेला 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच आमचे बैलगाडी चालक फायनल सम्राट भूपेंद्र शेठ पेटारे यांच्या वतीने 3,000 रुपये. तसेच व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. सन्मान्य एकनाथ गुरव यांच्या वतीने या स्पर्धेला 500 रुपये देण्यात आलेले आहेत. तसेच सन्मान्य श्री अभिजित गुरव यांच्या वतीने 2,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. जेवणाची व्यवस्था या ठिकाणी एक दिवस सन्मान्य अशोकजी म्हात्रे यांनी केली, एक दिवस संजयजी घर यांनी केलेली आहे. तसेच या ठिकाणी जे आपण वायफाय आपण पाहतोय हे वायफाय कनकेश्वर स्नॅक्स यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. हा चांगला फटका चेंडूला भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे येतोय हाय हँडसम बहारदार षटकार. मॅन ऑफ द मॅच आपण जे चषक पाहतो हे चषक सन्मान्य अर्थातच कैलासवासी पंकज गुरव यांच्या स्मरणार्थ विघ्नेश गुरव जे अंदमान निकोबार इथे आहेत आणि तिथून ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत त्यांच्याकडून या स्पर्धेला सन्मान चिन्ह म्हणजे चषक मात्र देण्यात आलेले आहेत. या सर्व दानशूर व्यक्तींचा मी कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरावळी यांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतोय. 34 धावा धावफलकावरती आल्यात. चांगली सुरुवात केली आहे. अंतिम ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. गोलंदाज अनिश. चांगला बॉल लंगनच्या दिशेनं बॉलला एक धाव तर केली कंप्लीट दिवशीचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण करत असताना मात्र इथे फलंदाज बाद. भूपेंद्र शेठ पेठारे यांचं गाणं आमचे डीजे मास्टर प्ले करत आहेत आणि ते आता खुश आहेत का त्यांचा संघ विजय झाला होता पहिल्या राऊंडला आणि ते याही वेळेला पाहूया काय होणार या मैदानावरती. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. अंतिम ओव्हर चालू आहे. धावफलकावरती 36 धावा आलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी गोंधळपाडा या संघाच्या आणि अजून देखील या षटकातील काही चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 4 बॉल्स मात्र शिल्लक असतील. या 4 बॉल्समध्ये मोठे फटके येणं अपेक्षित आहे कारण गावदेवी गोंधळपाडा संघाला या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र व्हायचं असेल किंवा आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर मात्र खऱ्या अर्थानं इथे बेभान बेधुंद आणि बेधडक अशी फलंदाजी मैदानावरती करावी लागणार आहे. तरच आपण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवणार आहात. जर या ठिकाणी आपण धावा केल्या नाहीयेत तर प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तितकाच एक चाणाक्ष आहे किंवा त्याच वेळेला एक बलवान आहे, शक्तिशाली आहे. त्यामुळे या संघाला जर तुम्हाला पराभूत करायचं असेल तर एक चांगलं टार्गेट देणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तिसरा बॉल असेल. पुन्हा एकदा अनिश मात्र मैदानावरती आलेत. चांगला बॉल आहे. टप्पा पडला तदनंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला आणि ते मात्र फलंदाज बाद.
हे देखील या ठिकाणी येऊ शकले नाही आहेत, परंतु या स्पर्धेचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून ते थेट ठाणेवरून घेत आहेत. उद्या पेपर आहे त्यामुळे ते काही कारणास्तव त्या ठिकाणी गेलेले आहेत. 36 धावा फलकावरती आलेले आहेत. अंतिम ओव्हर चालू आहे. कमीत कमी 50 पर्यंत हा आकडा गाठायचा आहे. हे लक्ष्य पूर्ण करायचं आहे. हा माइलस्टोन पूर्ण करायचा आहे. पण त्यासाठी गोलंदाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण एक षटकार त्याला आला होता. तदनंतर असं वाटलं की या षटकामध्ये आक्रमक फलंदाजीचा आविष्कार मैदानावरती पेश होईल, परंतु तसं काही घडलं नाहीये. खऱ्या अर्थानं गोलंदाजानं आपले 100% एफर्ट्स, आपलं डेडिकेशन, आपलं समर्पण या मैदानावरती दिलं आणि त्याचमुळे एक चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे, बॅटच्या स्टिकरला लागला. एक धाव तर केली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण करत असताना काहीतरी वेगळं घडलंय. फलंदाज बाद. पहिल्या 17चा खेळ मार्गस्थ आहे. 37 धावा फलकावरती आल्यात. गावादेवी गोंधळपाडा संघाची बॉलिंग देखील तितकीच चांगली आहे. त्यामुळे इथे या येणाऱ्या बॉलवरती मोठे फटके आले तर एक सन्मानजनक स्कोर, एक टफ फायटिंग स्कोर किंबहुना तुमच्या गोलंदाजाचा देखील तितका चांगला आत्मविश्वास येईल. बघा काल सुद्धा आपण फायनलमध्ये पाहिलं की साधारणतः 200-250 पेक्षा जास्त धावा या भारतीय संघाने केल्या होत्या. त्यामुळे आपले जे बॉलर आहेत ते अगदी एक निडरपणे एक चांगल्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करत होते आणि त्याचमुळे एक वन साइड ती मॅच साधारणतः 90 पेक्षा जास्त धावांनी आपण ती जिंकली. मोठा फटका, चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला. आलाय षटकार. $43 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा चांगला फटका, अगदी वेगानं लॉगॉनच्या दिशेनं आला. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न करत असताना इथे मात्र फलंदाज बाद. आहे फलकावरती 44 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 45 धावांचं लक्ष्य हे आता या ठिकाणी भूपेंद्र शेठ पेठारे आणि राजा कोळी यांच्या वतीनं पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. दिलदार बागदंडा या संघाला जिंकण्यासाठी निर्धारित 3 ओव्हर्समध्ये म्हणजेच 18 बॉल्स आणि 45 धावांची गरज. 18 चेंडू आणि 45 धावा. दोन्ही संघ तितकेच मित्रांनो ताकदवान आहेत. चेंडू मात्र मैदानावरती जायचा आहे आणि अशा वेळेला इथे पाहणार आहोत की येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये कशा पद्धतीने फलंदाजी असणार आहे. दिलदार बागदंडा म्हटलं की त्यांना देखील नाईटचा खूप सारा अनुभव आहे. त्या संघातील देखील खेळाडू चांगल्या पद्धतीचा खेळ या मैदानावरती खेळलेले आहेत. त्यामुळे दोनही संघांना या मैदानाचा एक्सपिरियन्स आहे. या मैदानाच्या साईडला आपण पाहतोय गेले 3 दिवस आणि आजचा 4था दिवस आपण विविध स्टॉल पाहतोय. या सर्व स्टॉल बायांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. कुठे आपल्याला चविष्ट असे पदार्थ आहेत. चायनीज भेळ असेल, अंडपाव असेल, वडापाव असेल, आमचे चणे शेंगदाणेवाले सुद्धा आहेत आणि या सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय. आपण सुद्धा या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात आणि आम्ही सुद्धा स्वतः समालोचक त्या ठिकाणी खायला जातो आणि आमचा सुद्धा एक चांगलं नातं त्यांच्याबरोबर झालेलं आहे आणि नक्कीच ज्या ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी येतो तेव्हा त्यांच्याकडून खूप चांगलं खात असतो. चांगलं चविष्ट पदार्थ मित्र त्या ठिकाणी भेटत आहेत. जर कोणाला खायचं असेल तर लगेच आपण जा आणि तिथे या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्या. लगेच मॅच सुरू करायची मित्रांनो. आज आपल्याला एकंदरीत साधारणतः 16 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे आजचा जो दिवस आहे, आजची जी रात्र आहे,
ही आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. उद्याचा दिवस हा वर्किंग डे असल्या कारणास्तव जेवढं आपल्या लवकर घरी जातील तेवढं मात्र सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वेळ अजिबात दवडायचा नाही आहे. येणाऱ्या 18 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी या ठिकाणी 25 धावींची गरज आहे. कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरावळी यांच्या वतीने या स्पर्धेचं नक्कीच आयोजन करण्यात आलं, परंतु ज्या ज्या सदस्याला जे काम मिळत आहे ते मात्र ते चोखपणे पार पाडत आहेत. आमचे प्रितेश पाटील देखील आपण पाहतोय गेली 4 दिवस या ठिकाणी संपूर्ण अरेंजमेंट असेल किंवा त्याच वेळेला जसा वेळ मिळेल तसा समालोचन सुद्धा ते आमच्या समवेत करत आहेत. खरं तर 4 दिवस त्यांचा घसा त्यांना तेवढीशी साथ देत नाहीये, परंतु तरी देखील आपल्या मंडळाची ही स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे या कारणास्तव किंवा या अनुषंगानं प्रत्येक वेळेला ते चांगलं सहाय्य करत आहेत. प्रत्येक संघांची अरेंजमेंट असेल, कोणता संघ कधी लावायचा, प्रत्येकाचं डेडिकेशन खूप चांगलं आहे. त्याबद्दल मी सर्व खेळाडूंच्या वतीनं समालोचकांच्या वतीनं कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरावळी या मंडळाचा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपली मेहनत खऱ्या अर्थानं ही नक्कीच कामयाब येणार आहे. आज इथे खेळणारा जो मुलगा आहे तो तुम्हाला जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, ISPL अशा विविध स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल आणि हे खऱ्या अर्थानं या मैदानाचं यश आहे, हे खऱ्या अर्थानं या मंडळाचं यश आहे आणि खऱ्या अर्थानं हे यश आपल्या छोटम शेठचं आहे. फायनल सम्राट भूपेंद्र शेठ पेटारे आता आमच्या दिशेने रवाना होत आहेत. नक्कीच या ठिकाणी त्यांचा संघ आपण पाहतोय, त्यांनी स्पॉन्सरशिप केलेला आहे आणि त्यांचा संघ येस लेट्स प्ले पंचांचा इशारा आलेला आहे. बरोबर 9:56 झालेली आहेत. पहिलाच बॉल, गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय संकेत. पहिला बॉल हवेमध्ये, कॅचची नामी संधी आहे, होणार का कॅच? पकडला कॅच आणि फलंदाज बाद. संतोष आले आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती दिलदार बागदंडा या संघाचा महत्वाचा खेळाडू आपण पाहतोय प्रदीप याला मात्र बाद केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आता गेलेला आहे. अनिश हा नवीन फलंदाज मात्र मैदानावरती गेलेला आहे. चारू दत्त आणि मनीष ही जोडी मात्र मैदानावरती आहे. चारू दत्त म्हटलं की हा देखील एक मोठा खेळाडू ज्याने कित्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळ मात्र केलेला आहे. याच मैदानावरती नाईटच्या स्पर्धेमध्ये अलिबाग प्रीमियर लीगमध्ये त्याने खेळ केला, मला अजूनही आठवत आहे. आता पाहूया नवीन फलंदाज प्रदीप हा स्ट्राईक एंडवरती आहे, कशा पद्धतीने तो देखील या ठिकाणी बॅटिंग करेल. हा चांगला बॉल आहे, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला. इथे मात्र चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज संतोषची. 18 बॉलमध्ये 45 धावा पूर्ण करायच्या आहेत. त्या म्हणजेच सन्माननीय भूपेंद्र शेठ पेटारे आणि राजा कोळी यांनी पुरस्कृत केलेला संघ दिलदार बागदंडा या संघाला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सच्या फटक्यामध्ये आला या ठिकाणी एक मोठा स्ट्रोक. बघा आमचे भोप्याबाई ते शांत बसणार नाही आहेत. आता मला त्यांचा असिस्टंट पाठवलाय आणि असिस्टंटकडे निरोप धाडलाय की जर दिलदार बागदंडा जिंकला तर मित्रांनो 500 नव्हे, 1000 नव्हे, 2000 नव्हे, 3000 रुपयाचं पारितोषिक हे दिलदार बागदंडा संघाला देण्यात येणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. एक षटकार आहे पुन्हा एकदा संतोष. वारंवार तोच फटका मारण्याचा प्रयत्न, आता एक्स्ट्रा कव्हरला वेगानं गेला. ये दिल मांगे मोर, वेलकम 4. दाफलकवरती आलेले आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे. फलंदाज या ठिकाणी आहे अनिश आला आणि अनिशने मात्र या ठिकाणी आल्यास पावली. कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता येथे मात्र मोठे फटके मारताना दिसत आहेत. फटक्यांची आतषबाजी, आक्रमक फलंदाजीचा आविष्कार, बेभान, बेधुंद, विस्फोटक, बेधडक अशा पद्धतीने फलंदाजी आपल्याला अनिशच्या वतीने पाहायला मिळते. चांगला फटका, पुन्हा एकदा वेगानं सीमारेषेलगत जातोय. क्षेत्ररक्षक मात्र धावत गेला, परंतु अंतिम क्षणाला चेंडू मात्र गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
पुन्हा एकदा या ठिकाणी संतोष. आहा, चांगला बॉल आहे, कार्पेटचा आधार घेतला तिने पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. मिसफील्ड मात्र अजिबात चालणार नाहीये. जिंकायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची फलंदाजी होणं गरजेचं आहे. एक शॉर्ट रन असं मात्र सांगितलेलं. अच्छा, रिव्ह्यू घ्यायचे का? ओके, रिव्ह्यू आपण बघणार आहोत. शॉर्ट धावीसाठी काय? ओके, एक धाव शॉर्ट आहे असं सांगत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला ना? येस, त्याच्यात आपण पडताळणी करणार आहोत. तसेच मित्रांनो, सन्मान्य यतीश नाईक यांच्या वतीनं आपण पाहतोय साई अक्वा हे त्यांचं शॉप आहे आणि यांच्याकडून आमच्या या मंडळासाठी एक ॲक्वाचं पाणी त्यांनी मात्र आमच्या या मंडळासाठी दिलेलं आहे. तर यतीश नाईक यांचं देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. आवास राणेआळी येथील हे अर्थातच व्यक्ती आहेत. त्यांच्या वतीनं आमच्या मंडळासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. हा, दिंडल्या भाई, परवा आपल्याला बक्षीस मिळालं होतं 500 रुपये. हा, 700 मिळालं होतं. हा, भूपेंद्र शेठ पेठारे आणि अजून कोणी दिलं होतं का, की त्यांनीच दिले सगळं? ते आहेत की संपले? बायकोला दिलं, वा मस्त. हो भूपेश शेठ, आपलं बक्षीस त्यांनी स्वतःला नाही ठेवलं, बायकोला दिलेलं आहे. परत 500 आज मिळणार आहेत का? अरे वा. हा, पण नक्की त्याने बायकोला दिलेत की एकदा बघायला लागतील. शॉर्ट रन आहे बघा. पंच प्रकाशजी अष्टमकर यांचा देखील एकदम नजर तीक्ष्ण आहे. त्यांना डाऊट होता की इथे एक धाव शॉर्ट आहे. थोडंसं कन्फ्युजन होतं. टेक्नॉलॉजीचा चांगला खूप वापर केला आणि आमचे जे कॅमेरामन आहेत त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. हा क्षण परफेक्ट आणि अगोदरच टिपला होता. त्याबद्दल ड्रीम्स cricket.in या सर्व टेक्निकल टीमचं मी हार्दिक स्वागत करतोय. कारण कॅमेऱ्यावरती बसणं आणि कॅमेरा फिरवणं हे तेवढं मित्रांनो इझी काम नाही आहे. प्रत्येक गोष्ट ही कॅमेऱ्यामध्ये टिपावी लागते आणि हे काम ड्रीम्स cricket.inच्या माध्यमातून टिपलं गेलं. 15 धावा दफलकवलेली आहेत. 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. आहा, चारू दत्त स्ट्राईक एंडवरती होता. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार केला. वाडी श्लोंगांच्या दिशेनं हा बॉल गेला. एकच सिंगल धावा तर घेतली आहे. बघा, श्री अनंत गोंदी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण खानाव हा संघ या IPL मध्ये गेल्या वर्षी इथे फायनल मारला. त्या संघाचा भाग चारू दत्त आपण पाहतोय. फायनलच्या मॅच मध्ये मारलेला षटकार मला अजूनही आठवत आहे. या मैदानावरचा अंदाज हा चारू दत्ताला खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेत असताना पाहूया. पहिल्या राऊंडमध्ये त्याने हाफ सेंचुरी तर लगावली आहे, परंतु या मॅच मध्ये आता काय करणार? पुन्हा एकदा या ठिकाणी आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज अनिश आहे. त्याने देखील चांगली फलंदाजी केली आहे. षटकार चौकार त्याच्या वतीने पाहायला मिळाला. आहा, चांगला बॉल आहे. खुल्या टप्प्याचा बॉल स्वेलेकच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर घेतली आहे. एक धावेने मात्र काम होणार नाहीये. जिंकायचं असेल तर आता तुम्हाला पुन्हा एकदा आक्रमक फटके खेळावे लागतील. मोठे मोठे फटके मारल्यानंतरच तुम्ही त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकता. अठ्ठावीस धाव्यांची गरज, अजून देखील 28 धाव्यांची गरज आहे. या षटकामधील 2 बॉल्स कंप्लीट झाले, पण 10 बॉल 28 धाव्यांची गरज. इंटरेस्टिंग मॅच, एक रोमांचकारी सामना.
हा चांगला बॉल आहे, टप्पा पडला. तदनंतर या ठिकाणी पहिली बॅट फिरली आणि तदनंतर बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे मात्र टायमिंग होणं फार गरजेचं आहे. टायमिंग मात्र व्यवस्थित झालं नाही आणि त्याचमध्ये डॉट बॉल येणाऱ्या नो बॉलमध्ये आता 28 धावा पूर्ण करायच्या आहेत. भूपेंद्र शेठ पेठारे आणि राजा कोळी यांचा पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. दिलदार बागदंडा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक घेऊन काढलेला आहे. एक धाव तर घेतली, मिसफिल्ड केली, बॉल हातामध्ये टॉस केला आणि तिथे मात्र बघा जिथे एकच धाव मिळण्याची संभावना होती तिथे 2 धावा मिळाल्यात आणि पुन्हा एकदा चारू दत्त स्ट्राईक वरती आलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बॅटिंग बॉलिंग आणि त्याच वेळेला क्षेत्ररक्षण सुद्धा फार महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं असेल तरी देखील आपण मॅच जिंकू शकता आणि त्याच प्रकारचा प्रयत्न करावा लागेल. 2 धावेच्या साह्याने धाफलकावरती पुन्हा एकदा बदलाव होतोय. 19 धावा आतापर्यंत आलेल्या धाफलकावरती आणि अजून देखील जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. येथे मात्र बरोबर खुल्या टप्प्याचा बॉल शपल मारण्याचा प्रयत्न, त्रिफळा उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद. पुन्हा एकदा स्टंपवर बॉल होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला, पंचांकडे दाद मागितले आणि पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. आलेला आहे लगेच कॅप्टन, चला आमच्या समोर या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. यानंतर लगेच आपला थर्ड राऊंडचा सामना खेळला जाईल आणि तदनंतर मात्र या स्पर्धेमधील आपल्याला जो जवळच्या दिशेनं चला आता नवीन गोलंदाज पाहूया कोण येतोय. अल्पेश हा नवीन गोलंदाज आलेला आहे. येणारे 6 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. शक्य अशक्य असे आव्हान आहे, परंतु क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण कित्येक वेळेला अशी आव्हानं पूर्ण होताना पाहिलेली आहेत. पहिलाच बॉल बॅटची एज लागली आणि ते मात्र बाद झाले, फलंदाज बाद. जाऊया मॅचच्या दिशेनं. 5 बॉलमध्ये आता 26 धावा पूर्ण करायचे आहेत. भूषण नवीन फलंदाज मैदानात. चला आपण लवकर फास्ट जायचं. भूषण येणारे आता 5 बॉलमध्ये 26 धावांची गरज. शक्य अशक्य असे आव्हान प्रत्येक बॉलवरती आता आक्रमण चढवावं लागणार आहे. हल्लाबोर करावं लागेल कारण थोडंसं हे जे इक्वेशन आहे ते कठीण होत चाललेलं आहे दिलदार बागदांडा या संघासाठी. 5 बॉलमध्ये 26 म्हणजे प्रत्येक बॉलवरती प्रहार करावा लागेल. चांगला बॉल आहे,
टप्पा पडला त्या दिशेने आलेला आहे. आता 4 बॉलमध्ये 25 धावांची गरज. 4 चेंडू आणि 25 धावा. येणारे 4 बॉल आणि 25 धावांची गरज. 4 चेंडू आणि 25 धावा. 26 क्षमा असावी. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 4 बॉल 26 धावा. पुन्हा एकदा अल्पेश बॅटची कडा या ठिकाणी तर लागली होती आणि त्या ठिकाणी मात्र चांगला कॅच पकडलाय फलंदाज बाद. कार हवा निघून गेलेली आहे. कारण ज्या प्रकारे जे फटके ज्या टायमावरती पाहिजे होते ते मात्र बागदांडा संघाला मारता आले नाहीयेत आणि म्हणून या सामन्यापासून दूर गेलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी गोंधळपाडा या संघाने या सामन्यावरती विजयाची सांगड मजबूत केली आहे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल देखील केली आहे. आणि अशा वेळेला या ठिकाणी आपण पाहतोय गावदेवी गोंधळपाडा संघ या ठिकाणी विजय झाला. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच भूपेंद्र शेठ पेठारे आणि राजा कोळी यांच्या वतीनं पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. दिलदार बागदंडा या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी आपलं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी अमरदीप कोळगाव विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा या दोन संघादरम्यान ही मॅच असेल. तर टॉस आपण करून घ्यायचा आहे. धन्यवाद. कॅप्टन फक्त पाठवायचं टॉस करण्यासाठी. तुम्ही थोडी विश्रांती 1-2 मिनिटाची विश्रांती घ्या. परंतु कॅप्टनला टॉस करण्यासाठी पाठवायचं आहे.